प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने भारतीयांना गोड बातमी कळवली आणि अगदी ट्विटर पासून ते इंस्टाग्राम पर्यंत फक्त त्यांचेच फोटो ट्रेंड होत आहेत. बातमी अशी आहे की प्रियंका आणि निकला बाळ झालंय. या घडामोडींमुळे लक्ष वेधलंय ते एका शब्दाने, आणि तो शब्द म्हणजे सरोगसी. प्रियंका चोप्राने सरोगसीद्वारे आपल्या बाळाला जन्म दिला, आणि त्यामुळे सरोगसी म्हणजे काय हा प्रश्न अनेकांना पडला. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपलं बाळ दुसऱ्या महिलेच्या मदतीने जन्माला देणं म्हणजे सरोगसी, म्हणजे दुसऱ्या महिलेचा गर्भ आपल्या बाळासाठी वापरणं. पुरुषाचे स्पर्म्स आणि महिलेचे एग्ज मॅच करत एका प्रक्रियेद्वारे जन्म देणाऱ्या आईच्या गर्भात इन्सर्ट केले जातात. त्यामुळे बाळाचे आई वडील जरी असले तरी जन्म देणारी आई मात्र वेगळी असते. तिला सरोगेटरी मदर देखील म्हणतात. या प्रोसेस दरम्यान एक करार देखील केला जातो, ज्यात बाळाचं पालकत्व हे बाळाच्या खऱ्या म्हणजे स्पर्म्स आणि एग्ज देणाऱ्या पालकांकडे असते. इतकंच नाही तर बाळाला गर्भात वाढवून जन्म देणारी महिला म्हणजे सरोगेट मदर ही फिट असल्याचं प्रमाणपत्र देखील असणं गरजेचं. आता बॉलिवूडचं म्हणायचं झालं तर अनेक कलाकारांनी सरोगसीद्वारे आपल्या बाळाला जन्म दिलाय. त्यातील काही महत्त्वाची नावं म्हणजे शाहरुख खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, तुषार कपूर, करण जोहर, प्रियंका चोप्रा आणि आपला मराठमोळा श्रेयस तळपदे सुद्धा. तर हा संपूर्ण प्रकार आहे सरोगसी. याचा गैरवापरही केला जातो आणि तोच टाळण्यासाठी अनेक देशांनी कडक नियम देखील बनवले आहेत आणि भारताचाही त्यात समावेश आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.